हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा डी सी पॉवर सप्लाय हा टॉपिक बघत आहोत. पेपर 1 मधला हा चॅप्टर दुसरा आहे, डी सी पॉवर सप्लाय. ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन ऑफ डी सी पॉवर सप्लाय, ब्लॉक डायग्राम ऑफ डी सी पॉवर सप्लाय आणि ट्रान्सफॉर्मर, जो की ब्लॉक डायग्राममधला पहिला टॉपिक होता. आता दुसरा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे रेक्टिफायर. तर रेक्टिफायरलाच बॅटरी इलिमिनेटर असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे बॅटरीच्या जागेवर आपण रेक्टिफायर असं वापरू शकतो. आता बॅटरीमध्ये डी सी पॉवर सप्लाय असतो हे आपल्याला बेसिक गोष्ट माहिती आहे. मग बॅटरीच्या जागेवर आपण रेक्टिफायर कसा वापरू शकतो? कारण रेक्टिफायर काय करतो तर ए सी इंटू डी सी कन्व्हर्जन करतो. म्हणजे त्याच्या इनपुटला एखादा रेक्टिफायर असेल, खूप सारे त्याचे टाईप्स आहेत, हा रेक्टिफायर आहे, ठीक आहे. तर त्याच्या इनपुटला तुम्ही जर ए सी सप्लाय दिला तर आउटपुटला तुम्हाला डी सी सप्लाय मिळतो. जर वेवफॉर्म डायग्रॅमॅटिकली जर बघायचं झालं तर ए सी वेवफॉर्म अशी असते आणि आउटपुटला तुम्हाला या पद्धतीने डी सी वेवफॉर्म मिळते. आता इथं मी डी सी वेवफॉर्म जी काढलेली आहे ती थोडीशी व्हेरिएशन्स काढली बघा, थोड्याशा पल्स दिसत आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम स्ट्रेट लाईन नाही. आयडियली जर डी सी सप्लाय जर बघितला आयडियली तर तो या पद्धतीचा असतो, म्हणजे डायरेक्ट करंट, राईट. डायरेक्ट करंट कसा असतो? एकदम स्ट्रेट, कुठे असे व्हेरिएशन्स नसतात आयडियलीला, ठीक आहे, आयडियली डी सी पॉवर सप्लायला. मात्र या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहेत? थोडेसे व्हेरिएशन्स दिसत आहेत. आता हे व्हेरिएशन्स जे आहेत ते का? तर किंवा आपण असं म्हणू शकतो रेक्टिफायरची जर ओरिजिनल किंवा आपण काय म्हणू त्याला एकदम परफेक्ट डेफिनेशन जर पाहायची झाली तर त्याची डेफिनेशन अशी आहे: द रेक्टिफायर इज अ डिव्हाइस which converts the alternating current or AC current into impure or त्यालाच पल्सेटिंग असं म्हटलं जातं, पल्सेटिंग डी सी, ठीक आहे. रेक्टिफायर हे एक डिव्हाइस आहे आणि ते काय करतं? ए सी सप्लायचं इम्प्युअर डी सी किंवा पल्सेटिंग डी सीमध्ये कन्व्हर्जन करतं. आता ही जी काही प्रोसेस आहे कन्व्हर्जनची, ए सी इंटू पल्सेटिंग डी सी, या प्रोसेसला म्हटलं जातं रेक्टिफिकेशन. काय म्हटलं जातं? रेक्टिफिकेशन. आणि रेक्टिफिकेशन करणारं जे एखादं डिव्हाइस असेल, एखादं सर्किट असेल, ठीक आहे, एखादं एस के टी म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे सर्किटचा. तर एखादं सर्किट असेल, त्या सर्किटला तुम्ही काय म्हणणार? रेक्टिफायर. समजलं आहे रेक्टिफायरबद्दल? थोडक्यामध्ये काय काय सांगितलं रेक्टिफायरबद्दल? रेक्टिफायरबद्दल सांगितलं आपण की रेक्टिफायर हे, यालाच दुसरं नाव काय आहे? बॅटरी इलिमिनेटर असं सुद्धा त्याला रेक्टिफायरला म्हटलं जातं. का? कारण डी सी जो काय आपला पॉवर सप्लाय आहे किंवा बॅटरी जी आहे त्याच्यामध्ये आपला डी सी सप्लाय असतो. मग त्या बॅटरी इलिमिनेटर का म्हणायचं? कारण हा काय करतो? ए सीचं रूपांतर डी सीमध्ये कन्व्हर्जन करतो. म्हणजेच आउटपुट काय, सोर्स काय देतो? डी सी देतो. बॅटरीसुद्धा सोर्स काय देते? डी सी देते. म्हणजेच रेक्टिफायर हा एक सोर्स ऑफ डी सी सप्लाय आहे, बरोबर. म्हणजेच समजा आपण खाली डायग्रॅमॅटिकली समजून घेतलं की इनपुटला आपण जर ए सी दिला तर आउटपुटला तुम्हाला काय भेटतं? डी सी भेटतं. मात्र डायग्रॅमॅटिकली जर आपण काढलं, वेवफॉर्म थ्रू जर काढलं, तर ही ए सीची वेवफॉर्म आहे, ही डी सीची वेवफॉर्म आहे. आणि ह्या डी सीच्या वेवफॉर्ममध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की थोड्याशा पल्सेस दिसत आहेत बघा इनपुट साईडला, सॉरी डी सी सप्लायला, बरोबर. आणि आयडियली जर डी सी बघितला तर या पद्धतीचा असतो, एकदम डायरेक्ट स्ट्रेट लाईन असते. मग असं का? तर तो काय करतो? तर एकदम प्युअर आउटपुट देत नाही. म्हणजेच जर आपण त्याची डेफिनेशन समजून घ्यायची झाली तर इट इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन अल्टरनेटिंग करंट इनटू द पल्सेटिंग डी सी or impure DC. It is known as the rectification, and the circuit which convert this or which create this process is known as the rectifier. ठीक आहे. रेक्टिफिकेशन प्रोसेस करणारा जे सर्किट असेल त्याला रेक्टिफायर असं म्हटलं जातं. थोडक्यामध्ये इतकंच लक्षात ठेवायचं आहे, रेक्टिफायर काय करतो तर ए सीचं पल्सेटिंग डी सी किंवा इम्प्युअर डी सीमध्ये कन्व्हर्जन करतो. तो कोण? तर रेक्टिफायर, ठीक आहे. आता ह्या रेक्टिफायरचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे हाफ वेव रेक्टिफायर, ठीक आहे, हाफ वेव रेक्टिफायर, हे पूर्ण नाही लिहित. दुसरा आहे सेंटर टॅप फुल वेव. आता फुल वेवचे 2 प्रकार, फुल वेव आपण असं म्हणूया, फुल वेव आणि फुल वेवचे 2 प्रकार पडतात,
ठीक आहे. पहिला आहे त्याच्यातला ए आपण म्हणूयात. ए आहे सेंटर टॅप फुल वेव्ह. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. आणि दुसरा आहे बी, त्याला आपण म्हणूयात बी आहे ब्रिज. ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. मग लक्षात ठेवताना तुम्ही असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. हे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्हचे 2 प्रकार आहेत असं एक कॉमनली एक जर लक्षात ठेवा. मात्र लक्षात नावं जी ठेवायची आहेत तुम्हाला, हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप आणि ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. तर मग आता यापैकी आपण पहिला जो आहे आपला हाफ वेव्ह रेक्टिफायर त्याला सुरुवात करूया. ठीक आहे. तर मग नेक्स्ट टॉपिक हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता हा जो आपला हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे, त्या हाफ वेव्ह रेक्टिफायरला हाफ वेव्ह रेक्टिफायर असं का म्हणायचं. तर त्याच्या अगोदर आपल्याला सायकल्स समजून घ्यावे लागतील. बघा, ए सी जो सिग्नल्स असतो तो या पद्धतीचा असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ए सी सिग्नल, बरोबर. याला आपण पॉझिटिव्ह सायकल म्हणतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह सायकल. आणि याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह सायकल. ठीक आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकल ही सुद्धा पॉझिटिव्ह हाफ सायकल, आणि ह्या काय आहेत 2 खालच्या निगेटिव्ह हाफ सायकल. आपण असं म्हटलं इकडे 0 आहे तर इकडे प्लसमध्ये असेल आणि इकडे मायनसमध्ये असेल, राईट. तर प्लसमध्ये जी सायकल असते त्याला, किंवा हाफ सायकल जी असते त्याला पॉझिटिव्ह हाफ सायकल असं म्हणा. ठीक आहे. आणि याला काय म्हणा, निगेटिव्ह हाफ सायकल असं म्हणा. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह हाफ सायकल. हाफ कारण काय, सायकल म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल सायकल म्हणजे या पद्धतीने सर्कल पूर्ण, बरोबर. मात्र तुम्हाला हाफच सर्कल दिसते, बरोबर ना. एक अर्धच सर्कल या ठिकाणी दिसते वरच्या बाजूला, म्हणून तुम्ही त्याला काय म्हणाल, पॉझिटिव्ह हाफ सायकल. आणि इकडे काय म्हणाल, निगेटिव्ह हाफ सायकल. समजले. पॉझिटिव्ह हाफ सायकल कोणाला म्हणायचं, निगेटिव्ह हाफ सायकल कोणाला म्हणायचं, बरोबर. पुन्हा एकदा दाखवतो बघा. ही आहे रेड याने दर्शवलेली आहे, ती काय आहे, निगेटिव्ह हाफ सायकल. आणि आत्ता जी आपला जो पेन आहे त्या पेनने दर्शवलेली जी आहे भगव्या पेननी, ती काय आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल. समजलं इथपर्यंत. पॉझिटिव्ह हाफ सायकल कशाला म्हणायचं, निगेटिव्ह हाफ सायकल कशाला म्हणायचं. ठीक आहे. तर मग हा जो काय आपला हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे तो फक्त आणि फक्त कोणाला वर्क करतो, तर फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह सायकलला. कोणत्या सायकलला, तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला वर्क करतो. निगेटिव्ह हाफ सायकलचा आउटपुट तो देत नाही. निगेटिव्ह आउटपुट साईडला निगेटिव्ह हाफ सायकलला तो काय आउटपुट देतो, 0 आउटपुट देतो. म्हणजे या पॉईंटला तुम्हाला 0 आउटपुट भेटणार आहे, या पॉईंटला 0 आउटपुट भेटणार आहे. जे काय आउटपुट भेटणार आहे ते कुठे भेटणार आहे, ह्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला. आणि म्हणून त्याला म्हटलं जातं हाफ वेव्ह रेक्टिफायर. तो फक्त काय वर्क करतो, तर हाफ वेव्हवर वर्क करतो, अर्ध्याच वेव्हवर किंवा हाफ सायकललाच वर्क करतो. पॉझिटिव्ह हाफ सायकलला वर्क करतो, निगेटिव्ह हाफ सायकलला वर्क करत नाही. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हटलं जातं. समजलं आहे सगळ्यांना. हे बेसिक गोष्ट समजली आहे. चला, तर मग आता त्याची आपण डेफिनेशन बघितलेली आहेच. आता आपण त्याची सर्किट डायग्रॅम बघून घेऊया. सर्किट डायग्रॅम आता आपल्याला सगळ्यात अगोदर ट्रान्सफॉर्मर वर्क करायला लावेल. इथे ट्रान्सफॉर्मर आहे, ड्रॉ करावा लागेल. त्यानंतर इथे त्याचा एक रेक्टिफायर. इथे रेक्टिफायर म्हणजे एक फक्त आणि फक्त डायोड असतो. ह्या डायोडलाच रेक्टिफायर असं म्हटलं जातं. डायोड म्हणा किंवा रेक्टिफायर म्हणा चालतं. इथे आहे तुमचं आउटपुट VO ने दर्शवलेलं आहे. इथे एक आपण लोड जोडलेला आहे, त्याला आपण RL असं नाव दिलेलं आहे. RL म्हणजे काय, वेगळ्या पेननी नाव देतो मी. RL म्हणजे काय, तर लोड रेजिस्टर. ठीक आहे. इथे एक टर्मिनल आहे, त्याला आपण A असं म्हणूयात. इथे एक टर्मिनल आहे सेकंडरी वाइंडिंगला, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला AB असे आपण टर्मिनल्स आहेत असं अज्यूम करून चालेल. ठीक आहे. इनपुट साईडला व्होल्टेज तुम्ही देता 230 व्होल्ट, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. ओके. आता याचं कसं कन्वर्जन करतो आहे बघा हा. ठीक आहे. त्याचं आपण आता सगळ्यात अगोदर कन्स्ट्रक्शन समजून घेऊयात.
बघा हा फेव रेक्टिफायरचा अगोदर कन्स्ट्रक्शन सांगायचं मग वर्किंग सांगायचं. आता कन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर डायग्रॅममध्ये जे जे दिसतंय ते तुम्ही सांगणार. कन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगणार की ट्रान्सफॉर्मर आहे आणि ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला ए टर्मिनल आहे आणि बी टर्मिनल आहे. त्यातल्या ट्रान्सफॉर्मरच्या ए टर्मिनलला तुम्ही एक डायोड जोडलेला आहे. ठीक आहे, एक डायोड जोडलेला आहे, एक लोड रेजिस्टर जोडलेला आहे आणि त्या लोड रेजिस्टरच्या ॲक्रॉस आपल्याला काय भेटतं आहे तर DC आउटपुट भेटत आहे. समजलं सगळ्यांना? इथपर्यंत ही बेसिक गोष्ट सांगायची आपण. हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगणार की ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी बाजूला आपण काय जोडलेलं आहे तर 2 टर्मिनल्स आहेत. अज्युम करा असे ते 2 टर्मिनल्स आहेत, ए आणि बी असे 2 टर्मिनल्स डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे आहेत. त्यातल्या ए टर्मिनलला आपण एक डायोड जोडलेला आहे आणि लोड रेजिस्टर जोडलेला आहे. तर लोड रेजिस्टरच्या ॲक्रॉस आपल्याला काय भेटतं आहे आउटपुट भेटत आहे. ठीक आहे, आता त्याच्या वर्किंगकडे आपण येऊयात. वर्किंग, आता वर्किंगमध्ये आपण असं अज्युम करूयात की सेकंडरी बाजूला आपल्याला हाफ वेव्ह म्हणजे इन 2 केस करूयात आपण. त्याच्यातली पहिली केस वर्किंगमध्ये समजून घेताना की बाबा हाफ वेव्ह जी काय AC सायकल्स आहे त्या AC सायकलची पॉझिटिव्ह हाफ सायकल. कोणती सायकल तर पॉझिटिव्ह हाफ सायकल. आपण असं म्हणूयात इन पॉझिटिव्ह हाफ सायकल. बघा इनपुट साईडला जे आपण AC सप्लाय देतो तो आउटपुट साईडला सुद्धा मिळतो या पद्धतीने. फक्त थोडासा स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरनुसार छोटा किंवा मोठा असू शकतो. ठीक आहे, याच पद्धतीने तुम्हाला आउटपुट भेटणार. मग इन पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे आता सध्या फक्त आपण विचार करायचा या पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय आउटपुट येते. ठीक आहे, मग इन पॉझिटिव्ह हाफ सायकल, या पॉझिटिव्ह हाफ सायकलला बघा मी त्या पूर्ण सायकलची फक्त कोणती सायकल घेतलेली आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल घेतलेली आहे. तर ती पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये काय वर्किंग होतं तर आपण असं गृहीत धरूया. तर मग पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये आपण असं अज्युम केलं की ए टर्मिनल, पेन चेंज करतो मी, ए टर्मिनल हा जर तुमचा पॉझिटिव्ह असेल आणि बी टर्मिनल तुमचं काय असेल निगेटिव्ह असेल. आपण असं अज्युम केलं आहे काय तर ए टर्मिनल डायग्रॅममध्ये बघा ए टर्मिनल तुमचा पॉझिटिव्ह आहे आणि बी टर्मिनल हा काय आहे निगेटिव्ह आहे. तर आपला जो डायोड D1 आहे किंवा डायोड D आहे तो काय होईल फॉरवर्ड बायस जाईल की रिव्हर्स बायस जाईल. आता ही बेसिक गोष्ट जर समजण्या अगोदर तुम्हाला डायोड समजून घ्यावं लागेल. तर डायोडचं वर्किंग अगोदर समजून घेऊयात. या बाजूला कोणताही डायोड जो असतो त्या इकडे ॲनोड टर्मिनल असतं आणि इथे कॅथोड टर्मिनल असतं. ज्या बाजूला ही उभी रेष दिसती आहे तुम्हाला त्या बाजूला कॅथोड असतो आणि इकडे काय असतो ॲनोड असतो. ॲनोडला जर पॉझिटिव्ह सप्लाय भेटला आणि कॅथोडला जर निगेटिव्ह सप्लाय भेटला तर तुमचा डायोड जो आहे तो काय होतो फॉरवर्ड बायस. काय होतो फॉरवर्ड बायस. स्पेलिंग समजून घ्या. फॉरवर्ड बायस. इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच म्हणजे तो स्विच म्हणून जर वर्क होत असेल तर तो काय म्हणून ॲक्ट होतो तर क्लोज स्विच म्हणून ॲक्ट होतो. क्लोज स्विच समजतं ना म्हणजे चालू. ठीक आहे, सप्लाय तो पास करेल त्याच्यातून. ठीक आहे, इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच. ही गोष्ट समजली. आता दुसरी एक गोष्ट समजून घ्या. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ॲनोड स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमचं एक लक्षात येईल की केव्हा काय असतो तुमचा डायोड. ठीक आहे, बघा डायोडचा ही बाजू जी असते ती ॲनोड असते, ही बाजू जी असते ती कॅथोड असते. जर कॅथोडला निगेटिव्ह दिला ॲनोडला पॉझिटिव्ह भेटला तर आणि तरच तुमचा डायोड जो आहे तो फॉरवर्ड बायसमध्ये जाईल म्हणजेच इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच. क्लोज स्विच म्हणजे काय तो सप्लाय पास करून करंट पास करेल तिथून. आले लक्षात? नेक्स्ट दुसरी केस काय असू शकते की तुमचा डायोड जो आहे त्याला ॲनोडला आणि कॅथोडला, ॲनोडला तुम्हाला निगेटिव्ह भेटू शकतं आणि कॅथोडला काय भेटू शकतं पॉझिटिव्ह भेटू शकतं. असं जर झालं तर मात्र तुमचा डायोड जो आहे तो काय होतो रिव्हर्स बायसमध्ये जातो. काय होतो रिव्हर्स बायसमध्ये जातो म्हणजे इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच. काय म्हणून ॲक्ट होतो तो ओपन स्विच म्हणून ॲक्ट होतो. ओपन स्विच म्हणजे काय आता तो करंट पास करेल का पुढे नाही करणार. केव्हा ज्यावेळेस ॲनोडला निगेटिव्ह असेल आणि कॅथोडला पॉझिटिव्ह असेल इट ॲक्ट ॲज अ रिव्हर्स बायस म्हणजेच काय तर तो ओपन स्विच म्हणून वर्क करेल. समजलं आहे बेसिक गोष्टी दोन्ही पण. दोघांचा पण स्क्रीनशॉट मारून घ्या. ह्या दोन्ही गोष्टींचा स्क्रीनशॉट मारून घ्या कारण ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. हे जर समजलं तरच पुढं जायचं आपल्याला. ठीक आहे, पॉझिटिव्ह ॲनोडला पॉझिटिव्ह फॉरवर्ड बायस
आणि ॲनॉडला निगेटिव्ह रिव्हर्स बायस. एकच गोष्ट लक्षात ठेवली तरी चालेल. आणि फॉरवर्ड बायसमध्ये असेल तर इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच आणि रिव्हर्स बायसमध्ये असेल तर ओपन स्विच. ही बेसिक गोष्ट समजली. चला मग आपल्या डायग्रॅमकडे येऊयात आपण पुन्हा एकदा. आता डायग्रॅमकडे आपण आल्यानंतर आता बघा ॲनॉडला काय भेटतं आहे. ए टर्मिनल काय आहे तुमचा, हा ॲनॉड नाही आहे, हा ए टर्मिनल आहे. ठीक आहे. ए टर्मिनलला काय भेटतं आहे तुमच्या पॉझिटिव्ह म्हणजेच डायोडच्या ॲनॉडला काय भेटतो आहे, पॉझिटिव्ह सप्लाय भेटतो आहे आणि हा निगेटिव्ह सप्लाय या मार्गे काय भेटेल त्याला कॅथॉडला मिळून जाईल. आणि म्हणून इथे तुमचा काय जो डायोड आहे इन केस फर्स्ट डायोड जो आहे तो काय झाला, फॉरवर्ड बायस झाला. काय झाला, फॉरवर्ड बायस. समजलं आहे सगळ्यांना. आता हा जर फॉरवर्ड बायसमध्ये जर गेला, एकच मिनटं डिस्टर्बन्स आहे, एकच मिनटं. ठीक आहे. हा जर फॉरवर्ड बायसमध्ये जर जात असेल, फॉरवर्ड बायसमध्ये जर जात असेल बघा, तर इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच. तो काय म्हणून ॲक्ट होईल, क्लोज स्विच म्हणून ॲक्ट होईल. मग जर तो क्लोज स्विच म्हणून ॲक्ट होत असेल तर आता करंट पास होतो. करंट कुठून पास होतो, नेहमी पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडं काय होतो, करंट हा नेहमी पास होत असतो. बरोबर. मग करंट कसा पास होईल, तर ए टर्मिनलमधून डायोडमधून आर एलमधून बी टर्मिनलपर्यंत तुमचा करंट जो आहे तो काय होईल, पास होईल. करंट फ्लो होईल. बरोबर. आणि आर एलमधून करंट जर फ्लो झाला, आर एल म्हणजे काय तर लोड रेजिस्टन्स, करंट फ्लो झाला, रेजिस्टन्स गुणिले करंट आय इंटू आर एल काय होईल, आउटपुट व्होल्टेज क्रिएट होईल. ते जे काय आउटपुट व्होल्टेज असेल ते आउटपुट व्होल्टेज कसं असेल तर सेम जसं इनपुट असेल त्याच प्रकारे, म्हणजे हे जसं असेल तसेच आउटपुट व्होल्टेजला तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. आता केस दुसरी, केस नंबर सेकंड. केस फर्स्ट समजली. इन पॉझिटिव्ह हाफ सायकल काय झालं, डायोड फॉरवर्ड बायसमध्ये गेला. का, कारण ए आपण असा अज्युम केला की ए जर पॉझिटिव्ह असेल आणि बी जर निगेटिव्ह असेल तर डायोड तुमचा काय होतो, फॉरवर्ड बायसमध्ये जातो. आणि डायोड जर फॉरवर्ड बायसमध्ये इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच, म्हणजे तो काय करेल, करंट पास करेल. आणि करंट पास केल्यामुळं आता काय झाला, करंट हा ए टर्मिनलकडनं निघाला, डायोडमधून गेला, आर एलमधून गेला आणि बी टर्मिनलपर्यंत येऊन पोचला. आर एलमधून ज्यावेळेस करंट फ्लो होतो त्यावेळेसच आउटपुट क्रिएट होतं. कारण का, रेजिस्टन्स आहे. व्होल्टेजचा फॉर्म्युला काय, व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर एल. जर आयची व्हॅल्यू असेल ती काय असेल, काहीतरी असेल तर तुम्हाला व्होल्टेज भेटणार आहे, कारण रेजिस्टन्स तर आहेच. समजलं आहे. आणि आय जर झिरो असेल तर तुमचा करंट झिरो, करंट झिरो तर व्होल्टेजच नाही ना. आलं का लक्षात. चला आता इन सेकंड केसमध्ये काय, तर ही तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल होती. आता तुमची काय आहे, निगेटिव्ह हाफ सायकल. इन निगेटिव्ह हाफ सायकल, इन निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होईल, आता मला हे सगळं खोडावं लागेल. इन निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होतं आहे, तर आता तुमचा जो काही ए टर्मिनल आहे तो काय होईल, आता उलटा होईल ना. निगेटिव्हमध्ये काय होईल, ए निगेटिव्ह होईल आणि बी पॉझिटिव्ह होईल. आता ए जर तुमचा निगेटिव्ह जर झाला तर ॲनॉडला काय भेटतं आहे, तर निगेटिव्ह सप्लाय भेटतो आहे. आपल्या मगाच्या डायग्रॅमकडे जावा. एला निगेटिव्ह आणि कॅथॉडला पॉझिटिव्ह भेटला तर तो काय म्हणून ॲक्ट होतो, रिव्हर्स बायस म्हणून ॲक्ट होतो. ए टर्मिनलला निगेटिव्ह आणि म्हणजे ॲनॉडला निगेटिव्ह आणि बी टर्मिनल किंवा कॅथॉडला काय भेटला, तुमचा पॉझिटिव्ह भेटला. इट ॲक्ट ॲज अ रिव्हर्स बायस, म्हणजेच काय, तो काय म्हणून ॲक्ट होईल, ओपन स्विच म्हणून ॲक्ट होईल. आणि ओपन स्विच म्हणून ॲक्ट झाला तर करंट फक्त कुठपर्यंत येईल, हा बी टर्मिनलपासून तर कॅथॉड टर्मिनलपर्यंत येईल. अशा इथपर्यंतच येईल. इथून इकडं जाईल का, सर्किट कंप्लीट होईल का, नाही होणार. आले का लक्षात. म्हणून आर एलमधून कोणताहीच करंट फ्लो होणार नाही. म्हणजेच काय, व्ही इज इक्वल टू झिरो इंटू आर एल. कारण का, आयची व्हॅल्यू काय आली, झिरो, म्हणजे आउटपुट व्होल्टेज काय आलं तुमचं, झिरो. आलं लक्षात. म्हणून तुमचं जे आउटपुट व्होल्टेज असणार आहे या पॉईंटला, समजा हे तुमचं इनपुट असेल तर आउटपुट काय येईल, इथे या पॉईंटला, 2 पॉईंटला तुमचं आउटपुट येईल झिरो. आलं का लक्षात. आपण ते वेव्ह फॉर्म नंतर समजून घेणार आहे. काय काय सांगितलं, केस 2मध्ये डायोड जो आहे तुमचा काय झाला, रिव्हर्स बायस गेला. ठीक आहे, रिव्हर्स बायस गेला आणि इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच. तो ओपन स्विच म्हणून ॲक्ट
झाला. आणि हा जर ओपन स्विच म्हणून जर ॲक्ट होत असेल तर करंट पास करेल का? डायग्रॅममध्ये बघा, करंट पास करेल का? तो नाही करंट पास करणार. आणि म्हणून आर एलमधून जर करंट फ्लो झाला नाही तर करंटची व्हॅल्यू काय झाली? 0. म्हणून व्ही इज इक्वल टू किंवा व्ही ओ इज इक्वल टू आय एल, म्हणजे जो काही लोड करंटमधून करंट वाहणार होता लोड रेजिस्टरमधून तो गुणिले आर एल. आयची म्हणजे करंटची व्हॅल्यू जर 0 असेल तर 0 इंटू आर एल इज इक्वल टू 0 व्होल्ट. म्हणून तुमचं आउटपुट जे आहे ते काय आलं? 0 आलं. समजलं आहे सगळ्यांना? आता हेच जर आपण जर वेव्हफॉर्म थ्रू जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर समजा हे तुमचं काय आहे? इनपुट आहे. ठीक आहे, म्हणजे रेक्टिफायरचं इनपुट आहे. रेक्टिफायरचं इनपुट जर असेल हे, तर आउटपुट कसं क्रिएट होईल? हे त्याचं आउटपुट आहे. काय होईल बघा, मी डॉटेड लाईन खाली घेतो आहे, म्हणजे पॉझिटिव्हच्या वेळेस काय भेटतं आहे, निगेटिव्हच्या वेळेस काय भेटतं आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये तुम्हाला काय भेटतं आहे? तर आउटपुट भेटतं आहे. या पद्धतीने जसं इनपुटचं आहे तसंच आउटपुटला भेटणार. आणि निगेटिव्ह हाफ सायकलला मात्र काय भेटणार? 0 आउटपुट भेटणार. पुन्हा पॉझिटिव्हला काय भेटणार? या पद्धतीने जसं इनपुटला आहे तसंच. आणि निगेटिव्ह हाफ सायकलला पुन्हा काय भेटणार? आउटपुट 0 भेटणार. या ठिकाणी तुमची निगेटिव्ह हाफ सायकल्स जी आहे ती आउटपुट कुठलंही आउटपुट देत नाही. त्याच्यामुळे इनपुटचा पुरेपूर वापर करता येतो का आपल्याला? नाही. इथे पॉझिटिव्ह हाफ सायकलचाच वापर करता येतो आपल्याला, बरोबर. म्हणजे संपूर्ण इनपुट म्हणजे 50%च इनपुट आपण काय करतो आहे? वापरतो आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून याला काय म्हणायचं? हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हणायचं. समजलं आहे सगळ्यांना हाफ वेव्ह रेक्टिफायर का म्हणायचं? त्याची वेव्हफॉर्म सगळ्यांना समजली? ठीक आहे, मग काही ॲडव्हान्टेजेस आहेत बघा. ॲडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत बघा. तर पहिलं ॲडव्हान्टेजेस जर सांगायचं झालं तर एकच त्याचा म्हणजे बेनिफिट्स काय, तर त्याच्यामध्ये फक्त आपण एक डायोड यूज करू शकतो, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच डायोड आपल्याला वापरावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो तो नॉर्मल टाईपचा ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो. नॉर्मल ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे, नॉर्मल टाईपचा ट्रान्सफॉर्मर आपण वापरलेला असतो. त्याच्यानंतर तिसरं ॲडव्हान्टेजेस सांगायचं झालं तर काय असतं? सर्किट जे असतं ते कसं असतं? सिम्पल सर्किट. ठीक आहे, सिम्पल सर्किट हे एक त्याचं ॲडव्हान्टेजेस आहे. आणि शेवटचं जर सांगायचं झालं तर PIV इज इक्वल टू VP असतो. आता हे PIV काय आहे नेक्स्ट लेक्चरला आपण समजून घेऊयात की PIV म्हणजे काय, PIV कशाला म्हणायचं, PIV म्हणजे पीक इनव्हर्स व्होल्टेज असतं, ते कशाला म्हणायचं वगैरे वगैरे हे आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेणार. ठीक आहे, सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुमचा एकच डायोड यूज केलेला असतो, नॉर्मल ट्रान्सफॉर्मर यूज केला असतो, सिम्पल सर्किट असतं. हे त्याचे काय आहेत? ॲडव्हान्टेजेस आहेत. मात्र तसेच काय असतात? डिसॲडव्हान्टेजेससुद्धा असतात. आता आपण त्याचे डिसॲडव्हान्टेजेस बघून घेऊया. ठीक आहे, डिसॲडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत बघा. तर पहिलं डिसॲडव्हान्टेजेस आहे की जे आउटपुट आहे, आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज लेस. कारण का? आउटपुट काय आहे? आउटपुट इज लेस. इनपुटपेक्षा आउटपुट कसं आहे? कमी आहे. 50% कमी आहे ना. कारण का? बघा वेव्हफॉर्मच सांगते इनपुटची जी काय फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल वापरली जाते, निगेटिव्ह हाफ सायकल वापरली जात नाही. म्हणजेच काय? आउटपुट इज लेस, 50% लेस. आलं का लक्षात? ठीक आहे, नेक्स्ट दुसरं आहे का देर इज अ वेस्टेज ऑफ निगेटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकलचं काय होतं? वेस्टेज होतं. निगेटिव्ह हाफ सायकल वेस्टेज. ठीक आहे, निगेटिव्ह हाफ सायकल जी आहे ती काय होती तुमची या ठिकाणी? वेस्टेज होत असते. आणि तिसरं जे डिसॲडव्हान्टेजेस आहे ते काय आहे? मोअर रिपल्स. आता रिपल्स म्हणजे काय तेही आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. रिपल्स म्हणजे काय? रिपल्स म्हणजे काय? थोडक्यामध्ये एका शब्दात जर सांगायचं झालं तर रिपल्स म्हणजे काय? तर एरर्स. ठीक आहे, रिपल्स म्हणजे काय? तर एरर्स, नको असलेला भाग, त्याला काय म्हटलं जातं? रिपल्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर ह्या रिपल्स ज्या असतात ते खूप साऱ्या या हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये असतात. ठीक आहे, सगळ्यांना समजलं ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, डायग्रॅम, वेव्हफॉर्म, त्याच्यानंतर त्याचं वर्किंग समजण्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्ट फक्त ही माहीत पाहिजे, डायोड केव्हा फॉरवर्ड बायसमध्ये जातो, केव्हा रिव्हर्स बायसमध्ये जातो. जर रिव्हर्स बायसमध्ये जात असेल इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच, फॉरवर्ड बायसमध्ये जात असेल इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच. आणि क्लोज स्विच असेल तर करंट फ्लो होणार आहे,
आणि ओपन स्विच असणार आहे तर करंट फ्लो होणार नाही, म्हणजे आउटपुट भेटणार नाही. ठीक आहे, ही बेसिक गोष्ट आहे. समजलं आहे सगळ्यांना? या ठिकाणी हाफ वेव्ह रेक्टिफायर आपला संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही टर्म्स आहेत जसं की PIV म्हणजे काय, पीक इनव्हर्स व्होल्टेज, रिपल फॅक्टर, ह्या 2 टर्म्स समजून घेणार. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबतोय.